श्री स्वामी समर्थ. दसऱ्याची पूजा कशी करावी किंवा दसऱ्याची पूजा कोणत्या पद्धतीने मांडावी, ती केव्हा कलश स्थापन करावा किंवा कलश स्थापन करताना त्या कलशामध्ये कोणत्या गोष्टी घालाव्यात जेणेकरून कलश स्थापना ही संपूर्णपणे पूर्ण होईल, त्याचबरोबर विजय मुहूर्त कधी आहे याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेऊया. मी शीतल तुमच्यासोबत गप्पा मारते आपल्या वीर मराठी एक नवी दिशा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर दसऱ्याची स्थापना करताना सर्वात प्रथम कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कशी स्थापना केली पाहिजे, आता आपण हे इथे जाणून घेणार आहोत. दसरा म्हणजे वीरतेचे वैभव आणि पराक्रमाची पूजा. तर सर्वात आधी आपण साहित्य काय काय लागणार आहे ते पाहून घेऊया. इथे आपल्याला एक कलश लागणार आहे, म्हणजे छोटा तांब्या जो असतो तो घेतला तरी चालणार आहे. चांदीचं किंवा सोन्याचं एक नाणं घ्यायचं आहे. श्रीफळ आणायचं आहे. देवपूजेसाठी आपल्याला मिठाई लागणार आहे, म्हणजे प्रसाद म्हणून. त्याचबरोबर कमळगट्ट्याच्या बिया सुद्धा इथे लागणार आहेत. तर कमळगट्ट्याच्या बिया एवढ्या संपूर्ण नाही आणल्यात तरी चालेल, 2 लागणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला इथे गोमती चक्र ते सुद्धा 2 लागणार आहेत. त्याचबरोबर इथे आपल्याला सुपारी आणि हळकुंड एकच लागणार आहे. 5 ते 6 सुपाऱ्या घेऊन यायच्या आहेत. गजरा किंवा वेणी ती सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर 15 विड्याची पानं आवश्यक आहेत. नंतर तुम्हाला इथे तुमच्या इच्छेप्रमाणे फुलं घ्यायची आहेत, दुर्वा घ्यायच्या आहेत. तुम्हाला जी फुलं आवडतील ती घ्यायची आहेत. एक समई लागणार आहे आणि एक छोटा दिवा सुद्धा इथे लागणार आहेत. झेंडूची फुलं मी इथे वापरलेली आहेत. त्याचबरोबर इथे मी लाल कापड घेतलेला आहे. लाल कापडच घ्यायचं आहे कारण की लाल रंग हा माता लक्ष्मीला खूपच आवडतो. त्या नेहमी लाल कमळामध्ये विराजमान असतात यासाठी. त्यानंतर इथे सरस्वती यंत्र घ्यायचं आहे आणि इथे रुद्राक्षाची माळ मी इथे घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आधी जमा करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मी इथे एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे, पण मी इथे मला पूजा मोठी मांडायची असल्यामुळे मी इथे मोठ्या एका टेबलावर ही पूजा मांडलेली आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आणि त्यावर सर्वात प्रथम सरस्वती यंत्राचं स्थापन करून घ्यायचं आहे, म्हणजे सरस्वती यंत्र आपल्याला इथे ठेवायचं आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही पाटीवर सुद्धा हे सरस्वती यंत्र काढू शकता, नाही तर त्याचा फोटो सुद्धा इथे लावू शकता. त्यानंतर आता आपल्याला इथे तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. बहुतेक वेळा जेव्हा आपण कलश स्थापन करतो तेव्हा फक्त एक छोटंसं म्हणजे रास काढली जाते तांदळाची, पण तशी न काढता अशा पद्धतीचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये चांगलं स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. 2-4 गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यानंतर सुपारी घालायची आहे आणि गोमती चक्र हे लक्ष्मी मातेला खूपच प्रिय आहे, त्यामुळे हे इथे अवश्य घालायचं आहे. कारण की आपल्यावर सदैव लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी हे गोमती चक्र इथे घालायचं आहे. कमळगट्टाची एक बी इथे घालायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी धनसंपत्ती येते ती कायम आणि अखंड राहावी यासाठी. आणि 1 रुपयाचं नाणं अवश्य घालायचं आहे. कधीही तांब्या किंवा कलश रिकामा सोडायचा नाही, त्यामध्ये कोणतं तरी नाणं टाकणं अवश्य आहे. त्यानंतर आपल्याला इथे हळद कुंकू या पाण्यामध्ये म्हणजे या जलमध्ये घालून घ्यायचं आहे, कारण की आपण हे कलश स्थापना करत असल्यामुळे हे हळद कुंकू इथे वाहणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जलदेवतेला आपल्याला इथे हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे आता हा तांब्या आणि हे कलश भरून झालेला आहे. आता इथे विड्याची पानं मी घेतलेली आहेत. तुम्ही आंब्याची घेऊ शकता, अशोकाची घेऊ शकता, कोणतीही 5 पानं इथे तुम्ही घेऊ शकता. पानांचा उपयोग, पानांचं महत्त्व इतकं नाविन्य आहे, कारण की जेव्हा आपण ही पानं घालतोय तेव्हा जी निगेटिव्ह शक्ती आजूबाजूला भिरकत असते ती येत नाही, कारण की हे पानांमध्ये इतकं सामर्थ्य असतं, जी निगेटिव्ह शक्ती असते ती पूर्णपणे निघून जाते. यासाठी आपल्याला इथे तांब्यावर किंवा कलशावर ही पानं घालून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीने मी इथे 5 विड्याची पानं घालून घेतलेली आहेत. पानं घालताना प्रत्येक वेळेला तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तर मंत्र हा पुढील प्रमाणे ओम ह्रीं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र सातत्याने जाप करायचा आहे. आता इथे हे श्रीफळ मी घेतलेलं आहे. तर ह्या श्रीफळाला सर्वात प्रथम छान कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित डार्क रंग येईपर्यंत छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढताना तुम्हाला ओम ह्रीं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र जाप इथे करायचा आहे. हा मंत्र जाप करण्यामागचं कारण म्हणजे आहे की कोणतेही विघ्नबाधा आपल्या पूजेमध्ये येऊ नयेत यासाठी हा मंत्र जाप करायचा आहे.
तर अशा पद्धतीने हे स्वस्तिक मी इथे काढून घेतलेलं आहे। स्वस्तिक काढताना तुम्हाला डार्क रंगाचं स्वस्तिक काढता येईल अशा पद्धतीने काढायचं आहे। आता हे श्रीफळ मी ह्या कलशामध्ये स्थापन करून घेतलेलं आहे। आता स्थापन करून झाल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट इथे करायची आहे, ती म्हणजे रुद्राक्षाची माळ। तर ही रुद्राक्षाची माळ अगदी पूजा भांडारामध्ये सहजच मिळते, नाहीतर स्वामी केंद्रांमध्ये ही अवश्य तुम्हाला मिळेल। ही रुद्राक्षाची माळ घालण्यामागचं कारण म्हणजे असं की जे कोणती विघ्न आपल्या घरावर येणार आहेत ती विघ्न येऊ नये यासाठी ही रुद्राक्षाची माळ घालायची आहे, जेणेकरून भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबियांना प्राप्त होईल यासाठी ही रुद्राक्षाची माळ ह्या श्रीफळावर घालायची आहे। त्याचबरोबर तुम्ही ही रुद्राक्षाची माळ घरामध्ये सुद्धा ठेवू शकता। पूजा घरामध्ये जेव्हा आपण पूजापाठ करतो तर तिथे सुद्धा आपण ही रुद्राक्षाची माळ ठेवू शकता। तर अशा पद्धतीने मी ही श्रीफळावर रुद्राक्षाची माळ घालून घेतलेली आहे। आता तुम्हाला इथे एक फूल व्हायचं आहे, म्हणजे श्रीफळावर फूल व्हायचं आहे। तर त्याआधी सर्वात प्रथम तुम्हाला या स्वस्तिकवर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। जेव्हा पण तुम्ही नेहमी तांदळाची रास काढाल तर त्या राशीवर नेहमी तुम्हाला हळद कुंकू वाहणं फार गरजेचं आहे। तांदूळ कधीही रिकामे ठेवायचे नाहीत, त्यासाठी तुम्हाला नेहमी हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे आपण अशा पद्धतीने हे कलश ठेवून घ्यायचा आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने कलश ठेवल्यानंतर तो व्यवस्थित सेट झाला आहे की नाही ते सुद्धा बघणं गरजेचं आहे। कलश इकडे तिकडे डगमगता कामा नये। त्यानंतर तुम्हाला इथे फूल वाहायचं आहे श्रीफळाला, आणि इथे गजरा किंवा वेणी आपल्याला ह्या म्हणजे जे आपण हे घेतलेलं आहे, कलश घेतलेला आहे, त्या कलशाच्या भोवती अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आहे। वेणी जरी तुम्ही गुंडाळली तरी चालणार आहे, किंवा तुम्ही इथे गजरा जरी गुंडाळला तरीही चालणार आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित असा कलश स्थापन करून घ्यायचा आहे, कारण की कलश स्थापन हे खूप महत्त्वाचं आहे यासाठी। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, कलश स्थापन झाल्यानंतर आपल्याला इथे हळद कुंकाची 5 बोटे ओढायची आहेत। खूपच महत्त्वपूर्ण आहे। जरी तुम्ही कलशावर जरी स्वस्तिक काढलं तरी चालणार आहे, पण आपण इथे श्रीफळावर स्वस्तिक काढल्यामुळे कलशाला 5 बोटं हळदी कुंकाची ओढून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने आपला हा कलश स्थापन इथे झालेला आहे। आता आपल्याला इथे सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। तर त्यासाठी मी इथे 2 विड्याची पानं, जोड पानं म्हणतात याला, ती घेतलेली आहे। आणि अजून एक जोडपान मी लक्ष्मी मातेसाठी घेतलेलं आहे। तर अशी 2 जोडपानं आपल्याला वेगवेगळी इथे ठेवायची आहेत। त्यानंतर तांदळाची अगदी बारीकशी रास करून घ्यायची आहे। त्या राशीवर गणपती बाप्पांना ठेवायचं आहे आणि माता लक्ष्मीला सुद्धा इथे ठेवून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे जर या मूर्त्या नसतील तर काही हरकत नाही, तुम्ही त्याऐवजी सुपारी घेतली तरीही चालणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीला इथे स्थापन करून घ्यायचं आहे। आता स्थापन करताना तुम्हाला गणपती बाप्पाचं गणपती अथर्व शीर्ष बोलणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे गणपती अथर्व शीर्षाचा पूर्ण पाठ तुम्हाला इथे बोलायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना अष्टगंध लावून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांना नेहमी अष्टगंध वरपासून खालपर्यंत अशा पद्धतीने लावायचा आहे आणि त्यांच्या चरणाजवळ तुम्हाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर माता लक्ष्मीला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि ओम श्रीम नमः हा मंत्र जाप माता लक्ष्मी समोर तुम्हाला 11 वेळा करायचा आहे। त्यानंतर माता लक्ष्मीला आणि गणपती बाप्पाला फूल वाहायचं आहे आणि अक्षता व्हायच्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे। ही पूजा करत असताना सातत्याने तुम्हाला ओम नमः शिवाय हा मंत्र जाप करता आला तर तोही केला तरीही चालणार आहे, कारण की ओम नमः शिवाय हा मंत्र जापामध्ये खूपच प्रभावी अशी ताकद आहे। म्हणूनच जेव्हा आपण म्हणजे गणपती अथर्व शीर्ष बोलून होतं, ओम श्रीम नमः बोलून होतं, त्यानंतर ओम नमः शिवाय हा कंटिन्यू तुम्हाला जाप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ही पूजा झाल्यानंतर आता इथे कुलदेवाची पूजा करायची आहे। कुलदैवत हे खूप महत्त्वाचं असतं। प्रत्येक वेळेला जशी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवताची पूजा होणं सुद्धा खूप गरजेचं असतं। बऱ्याच वेळेला खूप जण कुलदेवताची पूजा करत नाहीत, पण असं खूप चुकीचं आहे। त्यासाठी आपल्याला कुलदेवाची पूजा करण्यासाठी मी इथे सुपारी घेतलेली आहे। जर तुमच्याकडे कुलदेवाचं टाक असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता, आणि नसेल तर काही हरकत नाही। तर त्यासाठी मी ते 2 जोडपानं म्हणजे आपली जोडपानं, विड्याची जोडपानं घेतलेली आहेत।
सर्वात प्रथम सुपारी घेतलेली आहे, म्हणजे कुलदैवत समजून आपण इथे सुपारीची पूजा करणार आहोत। त्यानंतर एक गोमती चक्र घेतलेलं आहे आणि कमळगट्ट्याची एक बी घेतलेली आहे आणि हळकुंड घेतलेला आहे, कारण की हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यासाठी हे अवश्य इथे घ्यायचं आहे। सर्वांना आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर तुम्हाला इथे अक्षता व्हायच्या आहेत, फुलं व्हायचे आहेत आणि तुम्हाला इथे ओम कुलदेवताय नमो नमः हा मंत्रजाप सुद्धा 11 वेळा करायचा आहे। प्रत्येक वेळी प्रत्येक देवाला प्रत्येक म्हणजे मंत्राचा अभिषेक करणं खूप गरजेचं आहे। फक्त जेव्हा आपण हळद कुंकू वाहतो, फुलं वाहतो ते पूजा करून झाली असं नाही, तर तुम्ही प्रत्येक देवाला त्यांच्या पद्धतीप्रमाणे मंत्रजाप करणं आवश्यक आहे। आता ह्या सगळ्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला सरस्वती यंत्राची पूजा करायची आहे, कारण की सरस्वती यंत्र हे खूप प्रभावी असे यंत्र आहे। आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी हे सरस्वती यंत्राची पूजा करणं खूप गरजेचं आहे। सरस्वती यंत्राची पूजा करत असताना आपल्याला ओम ऐं ब्रीं क्लीं महासरस्वती देवीय नमः हा मंत्रजाप तुम्हाला 11 वेळा अवश्य करायचा आहे। त्याचबरोबर मुलांना सुद्धा हा मंत्रजाप करायला लावायचा आहे। अक्षता व्हायच्या आहेत, फुलं व्हायचे आहेत। आता आपल्याला सरस्वती यंत्राची सुद्धा आपली इथे पूजा करून झालेले आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला आपण जसं सोनं खरेदी करतो, सोनं घरात आणतो, सोनं दुसऱ्यांना देतो, म्हणजे आपट्याची पानं देतो, तर त्याला सोनंच म्हणतात। तर तसंच तुम्हाला इथे सोन्याच्या नाण्याची किंवा चांदीच्या नाण्याची पूजा करायची आहे। तर मी इथे चांदीचं नाणं घेतलेलं आहे। चांदीच्या नाण्याला आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। कोणतेही घ्या, अगदी चांदीचं नाणं नसेल तर 1 रुपयाचं नाणं घेतलं तरीही चालणार आहे। तर हळद कुंकू वाहून झाल्यानंतर अक्षता आणि फुलं व्हायची आहेत। तर अशा पद्धतीने ही सर्व अशी व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे। आता तुम्ही इथे पाहत असाल मी घरातल्या काही वस्तू घेतलेल्या आहेत, मुलांची पुस्तकं घेतलेली आहेत। तुमचा लॅपटॉप असेल तर तुम्ही लॅपटॉप सुद्धा घेऊ शकता। तुमचं काही होम बिझनेस असेल किंवा तुमचा मोठा बिझनेस असेल, त्या बिझनेसमधल्या काही वस्तू सुद्धा तुम्ही या पूजेच्या ठिकाणी मांडू शकता। आता माझा केकचा बिझनेस आहे म्हणून मी इथे या केकच्या गोष्टी घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत या आणि सर्व शस्त्रांना, सर्व वह्या पुस्तकांना, जी आपली मुलांची वह्या पुस्तकं आहेत त्या सर्वांना हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून, फुलं वाहून व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची आहे। आता त्यानंतर तुम्हाला इथे वात घ्यायची आहे। आता तुम्हाला मी एक लाल वात कशी तयार करायची हे सुद्धा दाखवते। लाल वात इथे आपल्याला दिव्यामध्ये घालणं खूप गरजेचं आहे। प्रत्येक वेळेस जेव्हा पण आपण कधी दिवा लावतो तेव्हा लाल वातीचा दिवाच लावायचा आहे। लाल वात घातल्यामुळे माता लक्ष्मी लवकरच आपल्यावर म्हणजे आपल्याकडे आकर्षित होते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सदैव आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होतो। यासाठी ही लाल वात घेणं फार गरजेचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे या म्हणजे वातीमध्ये कुंकू घालून घेतलेला आहे आणि ही वात चांगली अशी वळून घेतलेली आहे। अशा पद्धतीने ही लाल वात तयार करून घ्यायची आहे। आता इथे एक समई ठेवायची आहे। समई पूजेमध्ये असणं आवश्यक आहे आणि एक छोटा दिवा असणं आवश्यक आहे। कधीही एक दिवा लावू नका, 2 दिवे लावणे फार महत्त्वाचं आहे। नेहमी जेव्हा तुम्ही वात लावता तेव्हा ही वात दोमुखी असावी, कधीही एक वात नसावी। नेहमी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समप्रमाणात असाव्यात। दिवा लावताना तुम्ही अशा पद्धतीने दिवा लावून घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे। अगरबत्ती सर्वीकडे तुम्हाला दाखवायची आहे आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आवडीचा प्रसाद हा सुद्धा घ्यायचा आहे। आता तुम्ही प्रसाद म्हटलं तर इथे मी पिवळी मिठाई जरी तुम्ही आणली तरी चालणार आहे। मी इथे पिवळे लाडू घेतलेले आहेत। पिवळी जी कोणती गोष्ट तुम्हाला मिळेल तीच तुम्हाला इथे अर्पण करायची आहे। आता तुम्ही फक्त प्रसाद घेऊन तिथे ठेवणार असाल तर असं कधीच करू नका। सर्वात आधी विड्याची जोडपानं घ्या आणि त्या जोडपानावर पाण्याचा भरीव असा त्रिकोण काढून घ्या। तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने भरीव त्रिकोण काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे प्रसाद ठेवायचा आहे, म्हणजे जी काही मिठाई तुम्ही आणली आहे ती ठेवायची आहे, जेणेकरून ती देवांना लवकरच समर्पित होईल, देवांपर्यंत लवकर पोहोचेल। यासाठी असा भरीव त्रिकोण काढून घेणं आवश्यक आहे। आता ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे, म्हणजे आपल्या घरातली निगेटिव्ह शक्ती निघून जाण्यासाठी, घरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होण्यासाठी ही गोष्ट करणं फार गरजेचं आहे। शेणाच्या ज्या गौऱ्या असतात ह्या शेणाच्या गौऱ्या आपल्याला धूप आणि लोबांसोबत जाळायच्या आहेत आणि ह्याने आपल्याला देवांची सर्वप्रथम आरती करून घ्यायची आहे, कारण की घरामधली निगेटिव्ह शक्ती संपूर्णपणे निघून जाण्यासाठी
त्याचबरोबर घरातलं वातावरण शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी या पद्धतीने तुम्हाला सर्व घरभर सर्वीकडे हा धूप दाखवणं खूप गरजेचं आहे। आणि जिथे आपण पूजा केलेली आहे त्या पूजेच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ह्या धूपाने सर्वत्र म्हणजे असं ओवाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा इथे करायची आहे। दसऱ्याच्या दिवशी तुम्ही दिवसभर कधीही ही पूजा करू शकता, पण या दिवशी विजय मुहूर्त हा 2:14 पासून चालू होणार आहे, ते दुपारी 3:08 पर्यंत असेल। तर सर्वांनी अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे। चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन पूजेसह माहितीसह। तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।